मॉर्निंग फ्रेंड्स, इकोच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज भेटत आहोत. काल आपण 3 कन्सेप्ट बघितलेल्या होत्या. नंबर 1 टोटल आउटपुट, तुमचं टोटल प्रोडक्शन. नंबर 2 मित्रांनो स्टॉक, टोटल आउटपुट मधला तो भाग जो ॲट अ गिवन टाइम ॲट अ गिवन प्राइस मित्रांनो काय म्हणतात, सेलर इज रेडी टू प्रोड्यूस अँड ब्रॉट फॉर सेल, दॅट इज स्टॉक. आणि स्टॉक मधून जो पार्ट मित्रांनो आपण ॲट अ गिवन टाइम ॲट अ गिवन प्राइस सेल करायला मित्रांनो प्रत्यक्ष मित्रांनो आणतो, दॅट इज द सप्लाय. अशा 3 कन्सेप्ट मित्रांनो आपण काल पाहिलेल्या होत्या. आज आपण मित्रांनो आपल्या सप्लाय मधलाच पुढचा पार्ट पाहत आहोत. अतिशय सोपा पार्ट आहे मित्रांनो. सप्लाय शेड्यूल नावाचा पार्ट आहे. आपण मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर आपल्या डिमांडमध्ये आपण अशाच टाईपचे मित्रांनो 2 शेड्यूल्स बघितलेले होते. एक होतं इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल आणि दुसरं होतं मित्रांनो ॲग्रिगेट किंवा टोटल डिमांड शेड्यूल. आज आपण तसंच मित्रांनो 2 कन्सेप्ट पाहणार आहोत. एक आहे आपलं इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल आणि दुसरं आहे आपलं मार्केट सप्लाय शेड्यूल. ठीक आहे. तर फ्रेंड्स, पहिले इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल आणि मार्केट सप्लाय शेड्यूल या 2 कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. नंतर त्या कन्सेप्ट मित्रांनो एक्झाम्पल्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि नंतर त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजेच आपल्या भाषेत ग्राफ पाहणार आहोत. तर इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल म्हणजे काय? ठीक आहे, बघा आता. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन म्हणजे टेबलच्या स्वरूपात दाखवलं गेले, शोन इन द फॉर्म ऑफ टेबल. एक्झाम्पल आपण ज्यावेळेस टेबलच्या स्वरूपात दाखवतो त्यावेळेस दॅट इज नोन ॲज टॅब्युलर रिप्रेझेंटेशन. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन शोइंग व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमोडिटीज, व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमोडिटीज दॅट द प्रोड्युसर इज विलिंग टू सेल ॲट व्हेरियस प्राइसेस. मित्रांनो, टॅब्युलर रिप्रेझेंटेशन showing different quantities that the producer is ready to sell at different prices. वेगवेगळ्या किमतीला आपला जो सेलर किंवा प्रोड्युसर आहे तो वेगवेगळ्या किमतीला ज्या वेगवेगळ्या क्वांटिटी विकायला काढतो. कळलं मी काय बोललो ते? परत लक्षात घ्या. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डिफरंट क्वांटिटीज दॅट द प्रोड्युसर इज रेडी टू सेल ॲट डिफरंट प्राइसेस, दॅट इज नोन ॲज इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल. एक विक्रेता, एक सेलर मित्रांनो वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या क्वांटिटीज सप्लाय करतो आणि त्याला मित्रांनो काय म्हटलं जातं? इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल ड्युरिंग द गिवन पिरियड ऑफ टाइम. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला आता म्हणजे हे कळलं, डेफिनेशन कळलं. आता लक्षात घ्या, बायर जो असतो तो काय मित्रांनो काय बघत असतो की वस्तू ही परचेस करताना कमीत कमी किमतीला मिळावी, मिनिमम पॉसिबल प्राइसला मित्रांनो बायर काय करतो, काय म्हणतात, वस्तू विकत घेतो. सो जसजशी किंमत कमी होत जाते तसं बायर काय करत असतो, त्याचं डिमांड वाढवत असतो. करेक्ट. सो देयर इज इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड. प्राइस कमी झाली की डिमांड वाढते, कारण बायरला कमी किमतीत जास्त क्वांटिटी मिळते किंमत कमी झाल्यानंतर. सेलरचा जो व्ह्यू आहे ना एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. सेलर किंवा प्रोड्युसरचा व्ह्यू काय सांगतो? सी, मी समजा एक सेलर आहे किंवा मी एक प्रोड्युसर आहे, तर मला किंमत कमी झालेली आवडेल का? कधीच नाही. मला प्राइस कमी झालेली, किंमत कमी झालेली कधीच आवडत नाही. द रिझन इज व्हेरी सिम्पल अँड लॉजिकल. कमी किंमत झाली की माझा प्रॉफिट कमी होतो. आय रिपीट, किंमत कमी झाली की माझा प्रॉफिट काय होतो? कमी होतो. फॉर दॅट रिझन सेलरला नेहमी किंमत जास्त झालेली आवडते, कारण मॅक्सिमम प्राइस ब्रिंग्स मॅक्सिमम प्रॉफिट. जास्त किंमत जास्त प्रॉफिट आणतं. सो सेलरच्या व्ह्यू पॉइंटने जर का तुम्ही बघितलं तर सेलर कधीच कमी किमतीला माल विकत नाही. जर किंमत कमी असली तर तो क्वांटिटी कमी सेल करेल आणि जर किंमत जास्त असली तर त्याचा प्रॉफिट वाढणार, तो जास्त मित्रांनो क्वांटिटी काय करणार? सेल करणार. तर हेच लॉजिक या टेबलमधून तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, समजा एक्स नावाची एक वस्तू आहे, त्याची मित्रांनो प्राइस इथे दिलेली आहे. ती 10 रुपये पर केजी या रेटने मित्रांनो तुम्ही काय करताय? माल विकताय. तर 10 रुपये पर केजी असेल
असेल त्यावेळेस मित्रांनो तुमचा किती किलो सप्लाय करेल तो सेलर, समजा 100 किलो सप्लाय करेल, कारण त्याला परवडत नाही 10 रुपये किमतीला विकणं. समजा 10 रुपयाचे 20 रुपये झाले, 20 रुपये झाले म्हणजे त्याचा प्रॉफिट वाढला. मग तो मित्रांनो काय करेल, जास्त प्रॉफिट मिळत असेल तर तो जास्त क्वांटिटी सप्लाय करेल 200. समजा त्याची सेलिंग प्राइस 30 रुपये झाली, 30 रुपये झाली तर त्याचा प्रॉफिट अजून वाढला, तो अजून सप्लाय करेल. असं करता करता त्याची मित्रांनो प्राइस 50 रुपये पर केजी पर्यंत गेली, 50 रुपीज पर केजी. ही विल सप्लाय मॅक्सिमम टू हिज ॲबिलिटी. तो त्याच्या क्षमतेमध्ये जेवढं बसेल तेवढं सप्लाय करतो. किती? 500 किलो सप्लाय करतो. सो देर इज अ सिंपल लॉजिक, ॲज द प्राइस ऑफ कमोडिटी increases, supply of the seller also increases as it brings maximum profit for him. समजलं मित्रांनो? जशी प्राइस वाढते तसा सप्लाय सुद्धा वाढतो, कारण त्याचा प्रॉफिट जास्त होतो. इन दिस टेबल the price increases from ₹10 to ₹50 per kg. Accordingly the supply of X also increases from 100 kg to 500 kg. आता हा टेबल आपण मित्रांनो काय करणार आहोत, आपल्या ग्राफ मध्ये दाखवणार आहोत. मित्रांनो प्राइस आपण y ऍक्सिस वर शो केली, सप्लाय आपण x ऍक्सिस वर शो केला, 10 20 30 40 50 100 500. ठीक आहे. आणि हे जे पॉइंट्स आहेत ते आपण आता पॉइंट आउट करतोय मित्रांनो. 10 रुपये किमतीला मित्रांनो आपला सप्लाय किती आहे? 100. सो 10 रुपये किमतीला 100 सप्लाय. 20 ला 200, सो 20 ला 200, 30 ला 300, 40 ला 400 आणि 50 ला 500. हे पॉइंट्स आपण मित्रांनो काय केले, प्लॉट करून त्याला राउंड केला आणि त्याच्यात नंतर एक फ्री हँड कर्व, एक कर्व ड्रॉ केला. दिस इज द सप्लाय कर्व SS. हा सप्लाय कर्व आहे SS, which moves upward from left to right. तो लेफ्ट कडून राईट ला काय होतो मित्रांनो, अपवर्ड मूव होतो. ठीक आहे. दिस इज द इंडिव्हिज्युअल सप्लाय. इट शोज द डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड सप्लाय. प्राइस अँड सप्लाय मध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे, दोघं पण एकत्र वाढत आहेत. सो इट इज डायरेक्ट रिलेशन. समजलं? आता हेच मित्रांनो आपण मार्केट सप्लाय शेड्यूल मध्ये पाहणार आहोत. मार्केट सप्लाय शेड्यूल म्हणजे काय? मार्केट सप्लाय शेड्यूल इज नथिंग बट द सप्लाय शेड्यूल ऑफ ऑल द सेलर्स इन अ मार्केट पुट टुगेदर. जसं आपल्या मार्केटमध्ये एक सेलर असतो, तशा आपल्या मार्केटमध्ये एक 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 असे खूप सारे सेलर्स असतील. त्या सगळ्या सेलर्सचं मिळून असणारं टोटल डिमांड इज नोन ॲज मार्केट, सॉरी, त्या सगळ्या सेलर्सचं मिळून असणारा टोटल सप्लाय is known as market supply or total supply. ठीक आहे. तर मार्केट सप्लाय शेड्यूल म्हणजे काय? टॅब्युलर रिप्रेझेंटेशन शोइंग व्हेरियस क्वांटिटीज ऑफ कमोडिटी, हे बघा, which all producers are ready to sell or prepared to sell at various prices during a given period of time. समजलं? म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि मार्केट सप्लाय शेड्यूलची डेफिनेशन एकच आहे, फक्त इथे इंडिव्हिज्युअल आहे आणि तिथे all sellers are ready to sell. Okay, so in short मित्रांनो मार्केट सप्लाय शेड्यूल is the total of all suppliers supply. मग आता मित्रांनो प्राइस तशीच ठेवूया आपण 10 20 30 40 50. असं समजा की बाबा मार्केटमध्ये 3 सप्लायर आहेत, A B आणि C. आपण तिघांचे इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल्स इथे लिहून घेतले. तुम्ही बघितलं असेल जसजशी प्राइस वाढली तसा प्रत्येकाचा सप्लाय काय झालाय, वाढलाय. ठीक आहे. A चा 100 to 500 झाला, B चा 200 to 600 झाला आणि C चा 300 to 700 झाला. करेक्ट? जर या सगळ्यांची टोटल केली तर ती आपल्याला 600 पासून 1800 पर्यंत मिळते. म्हणजे at ₹10 the total supply is 600 kg. At ₹20 it is 900 kg. Accordingly, it increases to 1800 kg at ₹50 per kg. मित्रांनो 50 रुपयाला टोटल सप्लाय आपल्याला 1800. आता आपण मित्रांनो काय केलं, प्राइस परत मित्रांनो आपल्या कोणत्या y ऍक्सिस वर दाखवली, सप्लाय सगळा x ऍक्सिस वर दाखवला, 10 ते 50 मित्रांनो y वर दाखवले. हे 600 900 असा 300 चा गॅप. सो आपण एकेका सेंटीमीटरवर 300 आणि 600 असे काउंट केलेले. ठीक आहे. आता आपण मित्रांनो काय करू, पॉइंट्स प्लॉट करू. 10 ला किती आहे मित्रांनो? 10 ला 600 आहे. सी दिस इज 10 अँड दिस इज 600. करेक्ट? देन 20 ला 900,
सो 2900, 30 ला 1200, करेक्ट, 40 ला 1500 आणि 50 ला 1800. सो आपण पॉइंट्स प्लॉट केले, राउंड केलं, कर्व ड्रॉ केला. दिस इज युअर कर्व, दिस इज SS, दॅट इज सप्लाय कर्व. हा कोणता सप्लाय कर्व आहे मित्रांनो? टोटल किंवा त्याला दुसरा शब्द आहे मार्केट सप्लाय कर्व. मार्केट सप्लाय कर्व. इट ऑल्सो स्लोप्स अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि अपवर्ड स्लोपिंग आपल्याला काय इंडिकेट करतं? दॅट देर इज डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड सप्लाय. प्राइस आणि सप्लाय मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, दोघं एकत्र वाढतात. तर ह्या दोन कन्सेप्ट होत्या मित्रांनो, इंडिव्हिज्युअल सप्लाय शेड्यूल आणि मार्केट सप्लाय शेड्यूल. अतिशय सोप्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, हा जो मार्केट सप्लाय शेड्यूलचा मित्रांनो जे एक्झाम्पल आणि डायग्राम आहे, याचं मित्रांनो नेमकं मी आपल्या नोट्समध्ये मित्रांनो एक्सप्लेनेशन द्यायचं राहून गेलेलं आहे. डायग्रामला आणि टेबलच राहून गेला मेन, आणि डायग्रामला जागा सोडलेली. तर तो टेबल आपल्या नोट्समध्ये नाही आहे, तुम्ही कदाचित शोधत बसाल आणि सापडणार नाही. तर तो इथून मित्रांनो रेफर करायचा आहे. बाकी काही डिफिकल्टीज असतील तर मला कॉल करा. आणि मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय शिकणार आहोत, जो अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, तर लवकरच भेटू अशी अपेक्षा करूयात. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा.